तर आपण देखील या मान्यवरांचा यथोचित सन्मान होणं देखील गरजेचं आहे. प्रथमतः आपण शुभ सन्मान करूयात, गोपाळ यांचा शुभ सन्मान करूयात. माईची उबदार शाल आमच्या स्पर्धेतील एक गोड आठवण मोमेंटो आणि पुष्प देखील देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि दोन्हीही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण देखील इथेच उपस्थित राहा. आता हे कॅश प्राइज आहे ते फक्त आपल्या हस्ते आपण सुपूर्द करा खेळाडूला. यायचंय मंगेश, आपल्याला कॅश प्राइज जे एनसीसी ठाकूरवाडी संघाने आपल्यावरती लावलं होतं ते कॅश प्राइज आपण देखील स्वीकारायचं आहे. फोटो सेशन देखील होतोय, कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. आणि येस, अजून एक महत्वाची मॅच जी मैदानात आता सुरू असणार आहे त्यासाठी जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. आवाज डोंबिवलीचा मयूरजी भोईर सरांकडे. धन्यवाद धन्यवाद मनीष सर. आपण आता मात्र खऱ्या अर्थाने नॉकआउट स्टेजेसमध्ये पोहोचलो, जिथे मात्र प्रत्येक मॅचचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट मॅचेस, क्रुशल मॅचेस, क्लोज एन्काउंटर्स आता मात्र खऱ्या अर्थाने पाहायला मिळतील, कारण की इथून जो संघ जिंकेल त्या संघापुढे क्यू लागेल. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह देखील त्याचप्रमाणे पाहायला मिळतो, कारण की क्वालिफाय व्हायचं आहे तर एनर्जी दाखवावी लागेल, ऊर्जा दाखवावी लागेल. ऑडियन्स इथे मात्र प्रचंड प्रमाणात उपस्थित होतं. सर्वांचं स्वागत. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग शुभम चिकनेची, चांगली फिल्डिंग करतोय शुभम. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू गेलाय तेव्हा तेव्हा त्याने मात्र चेंडू पकडलाय. जे चेंडू त्याच्या खात्यामध्ये देखील नव्हते ते देखील त्याने आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. इथे मात्र थांबून कट करण्याचा प्रयत्न, अंपायर आमच्याकडे वळत आहेत. सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. एकदा वेतू मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती डायरेक्ट हिट. नेम तर लावला होता. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. आता बॅकिंग आहे, पॅकिंग आहे, त्यामुळे नुकसान मोठं होत नाहीये. पण चेंडू पकडून योग्य दिशेला जर थ्रो आला असता तर कदाचित एका ना एका बॅटरची तर विकेट होती. कोणत्या तरी एका बॅटरचा मॅटर क्लोज झाला असता. पण जर तरला इथे मात्र अंतर नाहीये क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य हा शब्द देखील नाहीये. म्हणतात अशक्य शब्द मूर्खांच्या डिक्शनरीमध्ये असतो. आणि क्रिकेट खेळत असताना तुम्ही जागृत राहणं फार गरजेचं आहे. कधी कोणतीही संधी मिळू शकते. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश, स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत. थांबून टॅप करून गॅप शोधण्याचा प्रयत्न. वारंवार सागर सरांनी सांगितलं की कव्हर पॉइंट आणि एडव्हिकेटच्या क्षेत्रामध्ये थोडीशी आउटफील्ड आपण जर पाहिली तर जवळ आहे, बाउंड्री जवळ आहे, त्यामुळे टॅपचा फटका देखील चौकार जाऊ शकतो. आणि सिमेंटची खेळपट्टी आहे त्यामुळे कॅप्टनच्या बॉलला अधिक बाउन्स मिळतोय फोर्सफुली जर टॅप केला तर. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक नाव स्ट्राईक वरती थ्रो येतोय तोपर्यंत एकदा येतो मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 7.
इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. रिले फील्ड करत असताना सीमा रेषेवरती असे रक्षक आहेत तर निवांत झोप एसबी ग्रुपच्या चाहत्यांना लागते, कारण की ओमकारच्या कडे चेंडू जातोय, आतमध्ये ढकललाय चेंडू, आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात, शत्रूंना संधी देत नाहीये आपल्यावरती हल्ला करण्याची. स्विच इट स्पेशलिस्ट आकाशच्या बॅट मधून आलाय या डावामधील पहिला चौकार. तो आपल्या स्क्रीनवरती आधी मात्र स्वतःला खुलं केलं, त्यानंतर गोलंदाजाच्या चेंडूला खुलं केलं. पुढचा चेंडू आता मात्र लाईन चेक केली जाईल, अंपायर आमच्याकडे वळतील, सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 13. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे तिथे मात्र तैनात. बॅटल जबरदस्त असेल, कारण की एका बाजूला आकाश आहे, एका बाजूला ओमकार आहे. प्रत्येक चेंडूवरती ओमकार देखील सर्व टीमला प्रोत्साहित करतोय, ऍक्टिव्ह राहायला सांगतोय, कारण की कधी कुठेही चेंडू येऊ शकतो. इथे मात्र चांगली फिल्डिंग, गॅप शोधण्याचा प्रयत्न विक्रांतचा, पण धाव मिळाली ती एक. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 खेळाडू मैदानामध्ये गॅप शोधतायत, चौकारांची भूक लागली आहे बॅट्समनना, धावांची भूक आहे. डगआउट मध्ये सर्वजण पाहतात दोन्ही बॅटरकडे, कशा प्रकारे खेळला पाहिजे हा बॉल. बाहेरून जज करणं फार सोपं आहे, पण आतमध्ये ओमकार पाटणे आणि सिद्धेश सारखे गोलंदाज आहेत जे कॅप्टनचे बॉल नाही तर आगीचे गोळे फेकतायत. त्या गोळ्यांसमोर कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, कारण की आतापर्यंत 12 चेंडूमध्ये एकच चौकार आलाय. ओमकार तयार, इथे मात्र स्वतःला स्ट्रेच केलं, दाखवला आपला फिटनेस आणि डावी स्टिक सोडून जाणार हा बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजे हा चेंडू वाईड. आता चेंडूवरती इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते, एकदा तो मात्र मेल. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो, चांगली फिल्डिंग, पूर्णपणे 100% कमिटमेंट देत असताना खेळाडू. तर मी विनंती करतोय मयूरजी कांदळगावकर साहेबांना की आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन आहे, शुभम चिकनेच्या हातामध्ये चेंडू जातोय. आज मात्र एसबी ग्रुप संघासाठी फाईन लेग मध्ये वॉलच उभी केली आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू जातोय, एकदा विधू मात्र मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय माननीय श्री मयूर कांदलगावकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. त्याचबरोबर मी सेमीफायनल मध्ये पदार्पण केलेल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील सूचना करतोय की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. DPL
सीझन 2 ची पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे जमा 11 विपक्ष तन्मय प्रतिष्ठान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामधून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नवनाथ म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा स्क्रीनच्या अगदी बाजूलाच तन्मय बेडेकर यांचा कटआउट आहे. जर त्याला चेंडू लागला तर नक्कीच त्या बॅट्समनला शुभम बेडेकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. नाही डायरेक्ट नाहीये, चौकार जाऊन लागला तरच 5,000 रुपये असतील. येस. पास सूचना आली आहे की फिल्डरच्या हाताला लागून जर बॅनरला लागला तर मात्र पारितोषिक नाहीये. बॅटरला इथे मात्र स्वतःच गॅप शोधावी लागेल आणि कटआउटला मात्र हिट करावं लागेल. नाही नाही नक्कीच पारितोषिक असेल. चौकार गेला आणि त्याला जर लागला तो कसाही लागू द्या, जर हाताला लागून गेला तरी चौकार असेल आणि बॅनर हिट झालं तर एकूण 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. काय हरकत नाहीये. संधी आहे फलंदाजांकडे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाजी मार्कवरती सौरभ इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक खेळाडू धावत होता, 2 खेळाडू धावणार तेव्हा एक धाव मिळेल. एक खेळाडू कितीही धाव देत धाव मित्र मिळणार नाही. इथे मात्र व्ही शेप मध्ये चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्यावरती पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजेच 23. कोणता संघ इथून मात्र क्वालिफाय होईल, दोघांपैकी एक होईल हे मात्र 100%. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मिळाली. एका ऑडियन्स मध्ये चेंडू गेलाय. धावा मिळतील इथे मात्र 4. आपल्या संघासाठी उपयुक्त चौकार आलाय, पण या चौकाराने संघाचं पोट भरणार नाहीये. त्यासाठी अजून धावा हव्यात. एक धाव तो मात्र मी इथे एक्स्ट्राची खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 28. इथे मात्र स्टेप आउट होऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न. मिड विकेटचं क्षेत्र रिकामी जागेला भरून काढलाय. विक्रांतच्या फटक्याने धावा मिळतील 4. येईल चौकार. फिलिंग वरती आपण जास्त जोर देऊ नका. पाय ठेवलेत ही चुकीची गोष्ट आहे.
प्रेक्षकांना विनंती असेल पाय काढायचे आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने टॅपचा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशने सुरू केला होता, पण दुसरा फलंदाज लक्ष नव्हतं. पण त्याने लगेचच सांगितलं हात दाखवून की ठीक आहे भाई, हरकत नाहीये, अजून धावा बनवायच्या आहेत, अजून चेंडू शिल्लक आहेत, धावा बनवायला लागतील, मेहनत करावी लागेल. कारण की संघापुढे जर क्यू लावायचा आहे, मेहनत करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. कारण की इथून जर थांबलात, इथून जर माघारी राहिलात, तर कदाचित 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पहा, प्रेक्षकांना जरा सूचना करतोय की रेलिंग्सच्या अगदी जवळच आपण उभ्यात, तर जेव्हा चेंडू तुमच्याकडे येतो मित्रांनो, तुम्ही पकडायला जाऊ नका. त्यासाठी खेळाडू आहेत, तुम्ही फक्त क्रिकेटचा आनंद घ्या. कारण की दिग्गज खेळाडू आहेत डोंबिवलीची. अगदी तांदळातून ज्याप्रमाणे आपण घाण बाजूला काढतो, तसेच निवडक खेळाडू निवडलेत ऑप्शन टेबलवरती. जवळजवळ 600 ते 700 खेळाडूंनी फॉर्म भरला होता, त्यातनं 192 ते 93 खेळाडू निवडलेत. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मेल. आता मात्र विनंती करतोय सर्व खेळाडूंना, या पुढील मॅचेस मध्ये देखील टायमिंग वरती स्पेशली सर्वांचं लक्ष असेल. घड्याळाचे काटे फिरत राहतील तुमच्या अवतीभवती, कदाचित घड्याळाचे काटे कधी तुम्हाला टोचतील देखील, कारण की वेळेचं महत्व आहे. आणि वेळेचं महत्व, जर वेळेचं बंधन तुम्ही मोडलं तर ऑर्गनायझर टीमला मात्र 2 धावांची पेनल्टी तुमच्या खात्यामध्ये सोडावी लागेल. कदाचित ओव्हर देखील कमी करण्यात येईल. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, ताकद तर प्रचंड लागली होती या फटक्यामध्ये, पण मिडल झाला नाही. एक धाव तो मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक आकाशला हवी, विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज रोशन मैदानामध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. फटक्यात पॉवर प्रचंड पाहायला मिळाली, इतकी पॉवर की चेंडूचे 4 तुकडे करायचा इरादा होता की काय फलंदाज आकाशचा. पण या चेंडूवरती धाव घेतली नाहीये. आकाशला देखील माहिती आहे, कारण की रोशनचं काम इथून मात्र आकाशचा खेळ पाहणं आहे. आकाशला स्ट्राईक वरती जास्त आणणं आहे, त्यासाठी रोशन मैदानामध्ये आलाय. स्टेप आउट होऊन गॅप शोधण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र फलंदाज मात्र कोण बाद असेल, पंचांनी सिग्नल केलाय. आकाश इथे मात्र माघारी परतेल.
पोहोचलेल्या दोन्ही कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करतोय. जमा 11चे कर्णधार आणि तन्मय प्रतिष्ठानचे कर्णधार टॉस साठी रिपोर्ट करा. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. ओमकारच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चला विनंती असणार आहे जमा 11 आणि तन्मय प्रतिष्ठान दोन्ही संघाचे संगणक आपण टॉससाठी या. नवनाथ दादा म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. करण कुठे असेल? करण आपण रिपोर्टिंग करा. सागर सर 1 मिनिट होल्ड करायचं. सागर सर 1 मिनिट होल्ड करायचं, त्यानंतर टॉस करूयात आपण. 1 मिनिट फक्त होल्ड करा. सागर सर सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फर्स्ट सेमीफायनल सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही सेमीफायनल सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, सामना सुरू आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ 2च्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. थँक्यू सो मच. आणि एक महत्वाचा मॅचचा टॉस आहे. सेमीफायनलचा टॉस जमा 11 आणि तन्मय प्रतिष्ठान. काटा आणि टीनूने टॉस जिंकल्यानंतर पण सेलिब्रेशन केलं. मॅच तर राहू दे, पण टॉस जिंकल्यावर पण त्यांनी सेलिब्रेशन केलं. टीनू टॉस जिंकला आणि महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. टॉस जिंकून डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आणि एकंदरीत अशा अनेक प्रीमियर लीग तुम्ही खेळलात. ह्या डोंबिवली प्रीमियर लीग खेळत असताना आज दिव्याचा देखील संघ आहे, दिवा डोंबिवलीचे देखील प्लेयर्स आहेत. तर या प्रीमियर लीग विषयी 2 शब्द टीनू जरूर ऐकेल तुझ्याकडून. प्रीमियर खूप चांगली आहे, खेळायला खूप मजा आली. टीनू थोडे कमी बोलतात, बट खूप साऱ्या शुभेच्छा टीनू. आमच्यासोबत अंकेश पाटणे. अंकेश, काल खूप चांगला परफॉर्मन्स झाला, बट दिवस वेगळा आहे, आज संडे आहे. अंकेश, बॅटिंगची जबाबदारी आली आणि सेमीफायनल 4 ओव्हरची मॅच आहे. किती रन्स करण्याचा प्रयत्न करशील या मॅचमध्ये? कोणतेही टार्गेट सेफ नसतं, तर आपल्याला टार्गेट धरून चालणार नाही, पण खूप धावा करायचा प्रयत्न असेल, जेवढे होतील तेवढे. त्यांनी एकच म्हटलं की खूप खूप रन करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा अंकेश. जास्त वेळ घेत नाहीये. सेमीफायनलची मॅच यानंतर पाहणार आहोत तन्मय प्रतिष्ठान आणि जमा 11 यांची. एक विशेष सन्मान करणार आहोत आपण नवनाथजी म्हात्रे यांचा. मी विनंती करेल आमचे विकी नवनाथजी म्हात्रे साहेब, आपण देखील आवर्जून इकडे उपस्थित राहिला गेलात, त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. अगदी मनापासून आपलं आभार. या क्रीडा स्पर्धेसाठी नवनाथजी म्हात्रे साहेब आपण देखील आलात, त्याबद्दल आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील अगदी हृदयाच्या अंतःकरणातून आभार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत आपण पाहतोय.
SB ग्रुप आणि श्रीराम 11 या दोन टीम मध्ये. ड्राईव्ह करतात, बॅटची कडा आहे, डीप मध्ये फील्डर आहेत थर्ड मॅनला, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती. Check. संत आणि निखिल गाडीगावकर यांना विनंती करेल की आपण मयूर कांदळीगावकर सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आपण विनंती करेल की आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात. आपलं देखील अगदी मनापासून आभार. मयूरजी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आज आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल देखील आपलं अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. अडोतीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. रावण का संहार किया. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. चोवीस चेंडू आणि 32 धाव बनवायचे आहेत. बॅटची कडा, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकार पाटणे बॅक टू द पवेलियन. या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये, त्यामुळेच फलंदाज होतोय बाद आणि ही गोल्डन विकेट मिळते. सांघिक यश मिळतंय या मॅच मध्ये. नाराज आहेत, संघ मालक देखील नाराज आहेत आणि ओमकार पाटणे देखील नाराज आहेत, कारण की गरज होती का हा देखील प्रश्न आहे ही धाव घेण्याची. सौरभ भुवड येत आहेत. धावसंख्या आहे 7. गोलंदाज विनोद. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिलं. बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्रीराम 11 या टीमच्या माध्यमातून. या मॅच मध्ये SB ग्रुप आणि श्रीराम 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फाईन लेग सीमा रेषेवरती राजने आपल्या टीमसाठी या 3 धावा वाचवलेल्या आहेत. अशीच फिल्डिंग करावी लागेल कारण की 38 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. 100% एफर्ट, 100% प्रयत्न करतायत आणि त्यांना यश देखील मिळत आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतायत विनोद या षटकामध्ये. सौरभ भुवड आहेत स्ट्राईक इनला, ज्याने पहिला सामना जिंकून दिला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मुकेश, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून सौरभ भुवड यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 चौकारांसाठी. ड्राईव्ह करताय गॅप मधून, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत DPL चौकार. सौरभने नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु पहिल्या मॅच मध्ये वैभवने देखील 24 धाव बनवल्या होत्या, हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे वैभवकडे देखील क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे. या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी करेल ही अपेक्षा आहे संघ मालकाला आणि संघ नायकाला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. अठरा चेंडू आणि 25 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. मुकेश एक्सपिरियन्स भरपूर आहे मुकेशकडे. बघूया पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एसबी ग्रुपचे संस्थापक आदरणीय समीर शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय. एसबी ग्रुप हा संघ पाहायला मिळतोय. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय समीर शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. एसबी ग्रुप हा संघ जर इथून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. ड्राईव्ह करते कॉपी बुक स्टाईलने. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील चांगला आहे. चांगली फिल्डिंग होतीये या चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. स्वीप करतायत. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव. कारण की मुकेश एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान देत आहेत. कारण की सौरभ आणि वैभवला माहिती आहेत पहिला फलंदाज त्यांचा प्रमुख फलंदाज बाद झालाय ओमकार पाटणे. त्यामुळे एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये आणि त्याच दिशेने आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 38 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. एसबी ग्रुप या टीमला समीर शेठ भोईर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. समीर शेठ भोईर आणि हेमंत भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. स्विच इट गॅप मधून. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग आपण पाहतोय विक्रांत परब. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या फिल्डिंग आवडली असेल तर. आउटस्टँडिंग फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. जॉन टी रॉडची आठवण करून दिली. क्या बात आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग विक्रांत परबने. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 38 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय या चेंडूवरती. मुकेश एक चेक अलाउड आहे आणि तो एक चेक पूर्ण करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बॅक पुलावून खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतोय. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 19.
हो साहेब, आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं पण स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. आज तेजस्वी कडव आपणास देखील विनंती केली की आपण देखील व्यासपीठावरती या. स्वागत आहे डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. आपण देखील आज वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल धन्यवाद. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये आणि पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त बनवल्यात धावा 19. 12 चेंडू शिल्लक आहेत. 19 ची गरज आहे. रोशन येतोय गोलंदाजी मार्क वरती. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. रोशनसाठी सुवर्ण संधी आहे. जर रोशनने या षटकामध्ये वैभवची विकेट मिळवली तर विशाल जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल म्हात्रे मोठागाव यांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठागाव एक्सप्रेस काल आपण पाहिलं इन ॲक्शन मध्ये. रोशन आहेत गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. बघा वरती व्यासपीठावरती खेळाडू बसलेले आहेत. त्यांना विनंती असेल, पाहुणे भरपूर संख्येने उपस्थित आहेत आणि काही वेळामध्ये नक्कीच पाहुण्यांचं आगमन देखील होणार आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, क्या बात आहे. फिल्डिंग अप्रतिम होतीये या मॅच मध्ये, इनिंग मध्ये. आउटस्टँडिंग फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावलेला आहे श्रीराम 11 या संघाने. 11 चेंडू शिल्लक आहेत. 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ भुवड, ज्याने पहिला सामना जिंकून दिला होता. सलग 3 चौकार लगावले होते. तो सौरभ भुवड आपण पाहतोय स्ट्रायकिंगला आहे. गोलंदाजी मार्क वरती रोशन आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न विनोद आहे डीप मध्ये. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सौरभ भुवडसाठी सुवर्ण संधी आहे. सूरज म्हात्रे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आहेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि पहिला व्हाईट चेंडू टाकलाय या इनिंग मध्ये. आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर सौजन्य ॲडव्होकेट प्रदीपजी बावस्कर साहेब, आपलं पण स्वागत आहे. जे आज ॲडव्होकेट म्हणून उच्च न्यायालयामध्ये देखील खूप चांगलं कार्य करतात. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र कुमार ऐश्वर्य बावस्कर, आपलं पण देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी बावस्कर साहेब आपण देखील या. ॲडव्होकेट म्हणून खूप चांगलं कार्य करतात उच्च न्यायालयामध्ये. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच सागर सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. अतिशय महत्वाचा हा सामना सुरू आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. ज्या ट्रॉफीजने कालच्या दिवसापासून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आकर्षक अशा या ट्रॉफीज आहेत. ड्राईव्ह करतात डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी रोशन करतायत अंडर प्रेशर या षटकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 जिंकण्यासाठी 14 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. एक चेक अलाउड आहे. चेक आमच्यासोबत तन्मय पवार पण दाखल झालेत भवानी स्पोर्ट्सचे. थोडं आता पुढची जनरेशन ते पण हँडल करतील. तन्मयजी आपलं पण स्वागत आहे. विनय पवार यांचे सुपुत्र. आणि त्या व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी होतीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली की हा सामना कोण जिंकेल. बिग फाइट सामना. हाय व्होल्टेज. क्या बात है. अप्रतिम
अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलंय आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 38 धावा डिफेंड करायच्या होत्या श्रीराम 11 या टीमला. पहिल्या षटकामध्ये मुकेशने गोलंदाजी केली, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विनोदने गोलंदाजी केली, अवघ्या 7 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा मुकेशला पाचारण केलं गेलं आणि त्याने देखील 6 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये रोशनने देखील मुकेश आणि विनोदच्या पावलावरती पाऊल ठेवून अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलेलं आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 6 चेंडू 13ची गरज. पहिला चेंडू वाईड बॉल. गोलंदाज आहेत यश मिळून देईल का श्रीराम 11 टीमला की सामना जिंकून देईल. सौरभ भुवड आणि वैभव ही जोडी जो कारनामा केला होता पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये तोच कारनामा करतील का पुन्हा एकदा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागतीये, त्याच्यावरती मिळते एक धाव. 5 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 11 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढलेत या मॅच मध्ये. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की हा सामना कोण जिंकेल, श्रीराम 11 की दुसऱ्या बाजूला SB ग्रुप. या दोन टीम मध्ये हाय व्होल्टेज सामना, बिग पार्ट मॅच, काटेकी टक्कर. क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 चा औचित्य आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. चाबूक शॉट होता. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28. जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. चेंडू शिल्लक 4. बनवायच्या धावा 10. मोठा फटका मारावा लागेल. चिंता वाढली आहे दोन्ही संघ मालकांची देखील. चार चेंडू आणि 10ची गरज. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर निर्णायक क्षणी हा येतोय DPL चौकार. जास्त ताण देऊ नका ही विनंती असेल आणि चेंडू आधीच पकडण्यासाठी आपण येऊ नका ही विनंती असेल प्रेक्षकांना. चेंडू शिल्लक 3. धावांची गरज आहे 6. जो कारनामा केला होता पहिल्या मॅच मध्ये सौरभ भुवडने सलग 3 चौकार लगावून सामना जिंकून दिला होता. त्याही मॅच मध्ये 14 धावा बनवायच्या होत्या. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. या मॅच मध्ये ट्विस्ट. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 5 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. याआधी देखील असाच सामना झाला होता. जिजा 11 आणि श्रीराम 11 या दोन टीम मध्ये सामना टाय झाला होता आणि क्रिकेटचा नियम जिंकला होता कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. वैभव ऑन स्ट्राइक. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. एकच जल्लोष आपण पाहू शकाल. श्रीराम 11 या टीमच्या
खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे जरी शेवटच्या बॉलवरती चौकार आला तरी देखील सामना ते पराभूत होऊ शकत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. परंतु या रात्रीमध्ये या मॅचमध्ये हा खूप मोठा उलटफेर करताना आपण पाहतोय आणि सामना जिंकलेला आहे या मॅचमध्ये श्रीराम 11 या टीमने. अभिनंदन श्रीराम 11 या संघाचं आणि हार्ड लक SB ग्रुप. आणि यस सामना झालेला आहे फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्रीराम 11 या टीमने. अभिनंदन श्रीराम 11 या टीमचं.